हाय. तर आज येळअमावास्या आहे. तर येळअमावास्याबद्दल आपण भजी बनवणार आहे. हा पदार्थ मराठवाड्यात केला जातो. त्यासाठी लागणारे साहित्य इथं आहे. तर हे बघा, कांद्याची पात, गाजर, मेथी, ही लसणाची पात आहे ती आपण वाटून घेतलेली आहे, मटर हिरवे, शेंगदाणे, चिंचेचं पाणी, तुरीच्या शेंगा, वाटाणे, हरभरे, कोथिंबीर, हे सर्व वस्तू घेतलेल्या आहेत. तर ह्या आपण अगोदर शिजवून घेऊ. मटर वगैरे, मटर, वाटाणे, तुरी वगैरे शिजवून घेऊ आणि नंतर ह्याला आपण फोडणी द्यायला सुरुवात करू. चला तर मग पुढे पण तुम्ही कंटिन्यू बघत राहा. चला तर मग आपण आता इथं शिजायला टाकू. कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या ह्याच्यात हे टाकून. तर हे बघा, इथे 1 ग्लास पाणी टाकायचं. मग हे हिरवे वाटाणे टाकायचे, तुरीच्या शेंगा, हे हरभरे, शेंगदाणे, गाजर, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ. आणखी पुढे आपल्याला मीठ टाकायचे, म्हणून थोडं टाकायचं इथं मीठ. तर आता आपण ह्याला शिट्ट्या करून घेऊ 2. तर कुकरला 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण इथं पुढची तयारी करायला घेऊ. आपण याच्यात आता तेल टाकू. मोहरी, पेस्ट टाकू, मेथी, पात, कोथिंबीर. आता ह्याला आपण 2-4 मिनिट असंच तेलात फ्राय करून घेऊ. त्याच्यात आणखी थोडी हळद टाकू, लाल तिखट, मीठ, तर हे बघा, आपले हे झालेलं आहे, शिजून घेतलेत आपण. आता आपण हे ह्याच्यात टाकून देऊ. ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे. तर ह्याला आपण एकत्र मिक्स करून घेऊ सर्व. तर बघा, हे शिजलेलं आहे. आपण ह्याच्यात चिंचेचं पाणी मिक्स करू. त्याला अजून 2-3 मिनिट तसेच ठेवून घेऊ गॅसवर, स्लो फ्लेमवर. इथं आपण बेसन खोलून घेऊ. डायरेक्ट टाकल्यावर जमतं, पण नाही, मी खालीच हे करते कारण गाठी होत नाही असं केल्याने. गाठी न होण्यासाठी बेस्ट आहे. आता मस्त याला फेटून घेऊ. तर हे बघा, झालेलं आहे. हे मस्त असं फेटून घेतले, एकही गाठ त्याच्यामध्ये राहिलेली नाही आहे. मस्त हे आता हलवून घेऊ आणि टाकून घेऊ त्याच्यामध्ये. ह्याला मग हलवत टाकून घेऊ, काही गाठी होणार नाही त्याच्यात.
थोडं थोडं टाकत मिक्स करून घ्यायचं. याला असंच हलवावं लागतं कंटिन्यू 2-3 मिनिट. आपले तयार झाली आहे. तर आता आपण ह्याला बंद करू गॅस. तर आपण उंडे बनवूयात. भजीसोबत उंडे खाल्ले जातात बाजरीच्या पिठाचे. इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. यात थोडं मीठ टाकून आणि याला मळून घेऊ पीठ. तर हे बघा आपलं पीठ मळून घेतलेलं आहे. तर आता आपण याचे उंडे बनवू. तर आपण याचे आता उंडे बनवू. तर हे बघा आपले उंडे पण तयार झालेले आहेत. तर हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे. तर आपण आता चाळणी ठेवू. तेल लावलेलं आहे चाळणीला अगोदर. तर असे उंडे ठेवू. तर उंडे ठेवून घेतले आपण याचं. तर याला आता झाकू 20 मिनिटं आपण असं ठेवून घेऊ आणि नंतरला मग आपले उंडे तयार होतात. तर हे बघा आपली भजी कशी दिसते, छान ना. आणि इथं बघा हे उंडे पण तयार आहेत गरम गरम. तर बघा मी आज खास येळामुशानिमित्त बनवले होते उंडे आणि भजी. हे मराठवाड्यात केले जाते. काय नाही, आपल्याला शेत जरी नसलं तरी काय होत नाही, घरी बनवायचं आणि मस्त खायचं. आणि सगळ्यांना येळामुशाच्या शुभेच्छा. आणि या तुम्ही पण आता भजी आणि उंडे खायला.